नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शिक्षक भरती जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच प्राधान्यक्रम आपल्यासाठी सुरू होतील. परंतु या प्राधान्यक्रमांना किंवा आपण ज्याला प्रेफरन्स म्हणतो त्याला घेऊन विद्यार्थ्यांच्यामध्ये एक प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि विद्यार्थी गोंधळामध्ये आहेत. खरं तर मागच्या भरतींमध्ये अनलिमिटेड प्रेफरन्स होते. तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यावरती कोणतीही मर्यादा नव्हती, परंतु यावेळेला नियम बदललेले आहेत आणि आता मात्र काय केलेलं आहे की तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी म्हणजे विना मुलाखतीसाठी 100 प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि विथ इंटरव्ह्यूसाठी किंवा मुलाखतीसाठी तुम्हाला काय करायचं आहे 50 प्रेफरन्स किंवा 50 प्राधान्यक्रम या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि मग विद्यार्थ्यांच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती नेमकी निर्माण कशी झालेली आहे, तर 100 प्रेफरन्स कसे मोजायचे आणि 50 प्रेफरन्स कसे मोजायचे. आता हे पाहण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत असतात. मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून मार्गदर्शन घेत आहेत किंवा अनेक जे शिक्षक आहेत ते फ्रीमध्ये मार्गदर्शन करत आहेत या यूट्यूब चॅनलवरती. परंतु प्रत्येकाचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर काही शिक्षक हे वेगळ्या पद्धतीनं गाईड करत आहेत आणि काही शिक्षक हे वेगळ्या पद्धतीनं गाईड करत आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांच्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही शिक्षकांचं मत असं आहे की एक जिल्हा परिषद म्हणजे तुमची जी एक आस्थापना आहे ती एक आस्थापना म्हणजे तुमचा एक प्रेफरन्स. तर काही शिक्षक असं सांगत आहेत की एका आस्थापनेमध्ये तुम्हाला 6वी ते 8वी साठी वेगळा प्रेफरन्स द्यावा लागेल, 9वी ते 10वी साठी वेगळा प्रेफरन्स द्यावा लागेल, 11 ते 12वी साठी वेगळा प्रेफरन्स द्यावा लागेल, 1ली ते 5वी साठी तुम्हाला वेगळा प्रेफरन्स द्यावा लागेल. त्यामध्ये सेमी माध्यमाचा वेगळा प्रेफरन्स असेल, मराठी माध्यमांचा वेगळा प्रेफरन्स असेल. अशा पद्धतीनं सुद्धा काही जण गाईड करत आहेत. तर काही शिक्षकांचं मत असं आहे की तुम्ही एका आस्थापनेला जेव्हा प्राधान्यक्रम देता त्यावेळेला तुम्ही सगळ्या जागांसाठी पात्र असता. तर ही जी परिस्थिती आहे विद्यार्थ्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं परीक्षा परिषदेनंच याच्यावरती तोडगा काढावा आणि एक प्रेफरन्स किंवा एक प्राधान्यक्रम म्हणजे नेमकं काय आहे, तो कशा पद्धतीनं मोजला पाहिजे, याचं जे काही मार्गदर्शन आहे ते परीक्षा परिषदेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना करण्यात यायला पाहिजे. कारण की जर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नसेल किंवा जे काही शिक्षक सांगत आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नसेल तर या विद्यार्थ्यांना खूप मोठा याचा फटका बसणार आहे. काही चांगले विद्यार्थी या परीक्षेच्या माध्यमातून बाहेर पडण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण खूप मुलांनी मेहनत केलेली आहे, चांगले मार्क्स घेतलेले आहेत आणि चांगले मार्क्स असून सुद्धा या प्राधान्यक्रमाच्या या गोंधळामुळे हे विद्यार्थी या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतात. म्हणून प्राधान्यक्रम सुरू करण्यापूर्वी नेमकं प्राधान्यक्रम कशा पद्धतीने मोजायचं याचं मार्गदर्शन किंवा याची जी गाईडलाईन आहे ती गाईडलाईन परीक्षा परिषदेनं हे तुमचे प्राधान्यक्रम किंवा प्रेफरन्स येण्याच्या अगोदर किंवा त्याच्यासोबतच जर ती गाईडलाईन विद्यार्थ्यांच्यासाठी दिली तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं प्रेफरन्स देऊ शकतात. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. नाहीतर सद्यस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत. काही शिक्षकांचं आभार आहे की ते फ्रीमध्ये गायडन्स करतात. काही विद्यार्थ्यांनी काही शिक्षकांनी मेंटरशिप बॅचेस ओपन केलेले आहेत. तिथेही जाऊन विद्यार्थी मार्गदर्शन घेतात. परंतु नेमकं तथ्य काय आहे, कुणाच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे हे विद्यार्थ्यांना समजणं थोडंसं अवघड झालेलं आहे. कारण प्रत्येक शिक्षक आपल्या आपल्या परीनं या प्राधान्यक्रम मोजण्याच्या बाबतीमध्ये अंदाज लावताना किंवा सांगताना तुम्हाला दिसून येते. तर यामध्ये किती नेमकं सत्य आहे आणि अशाच पद्धतीने किंवा 1ली ते 5वी साठी जर प्राधान्यक्रम दिला, समजा एखादा विद्यार्थी आहे आणि तो 6वी ते 8वी साठी त्याला वाटते की मी पात्र ठरू शकतो, परंतु त्यानं टार्गेट केलेलं आहे 1 ते 5 ला. कारण भीतीपोटी त्याला असं वाटेल की 6 ते 8 साठी कदाचित मी प्रेफरन्स दिला तर माझं मेरिट लागणार नाही आणि मग तो प्रेफरन्स जो आहे किंवा तो प्राधान्यक्रम जो आहे तो म्हणजे काय होईल की तो आपला प्राधान्यक्रम वाया जाईल असं काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं. तर ही जी नेमकी संभ्रमाची अवस्था आहे की 1ली ते 5वीला, 6वी ते 8वी किंवा 11वी 12वी पर्यंत कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे, चुकीचा प्रेफरन्स किंवा चुकीचा प्राधान्यक्रम म्हणजे नेमकं काय असेल, तर या संबंधितल्या ज्या सूचना आहेत त्या परीक्षा परिषदेनं द्याव्यात आणि या विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था दूर करावी एवढीच या परीक्षा परिषदेकडे मागणी आहे. जर विद्यार्थ्यांना या माझ्या मागणीमध्ये जर तथ्य वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुमची सुद्धा विद्यार्थ्यांची अशीच परिस्थिती झालेली आहे का की एक प्राधान्यक्रम म्हणजे नेमकं कशा पद्धतीने मोजायचं हे तुम्हाला कळत आहे का, किंवा नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.